चेर लावून घ्या. हो बाजी आहे का? पाणी ग्लास काय अचानक ते आले, चपराशी वगैरे होते आणि ती सारखं म्हणायला लागले होते की आम्हाला काय तर व्हॅल्युएशन काढू द्या इथं. तर आम्ही म्हणलं तर अचानक कशासाठी, काय तुमच्याकडे कार्ड आहेत का, काय नोटीस आहे का, तुम्ही सूचना का दिल्या नाही आम्हाला, असं म्हणून ती वाढत चालले. मग त्यांची मिसेस अचानक शुभ बेशुद्ध झाल्या. जर त्याचं काही कमी जास्त झालं असतं तर ह्याला कोण जबाबदार? बँक जबाबदार का कोर्ट जबाबदार? कोण जबाबदार आहे? जिथं पैसे द्यायची प्रक्रिया चालू आहे, मॅटर कोर्टामध्ये आहे, असं असताना कुठलीही गोष्ट न कळवता तुम्ही अचानक घरी येता आणि कुटुंबाला धक्का देता, ही गोष्ट चांगली आहे का? बरं, ह्या प्रकार अनऑफिशियल असेल की ऑफिशियल असेल की जे बँक कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी त्या घरावर ऑलरेडी कुठेतरी डील केलेलं आहे आणि बँक कर्मचारी मोठ्या लोकांना सोडून देते. हजारो कोटी रुपयाला सरकार माफ करतं आणि 15 लाखासारख्या लोकांना त्याच्या जीवावर उठते. तेही भरायला तयार असतं. हेही भरायला तयार असताना म्हणजे हे बँक आहे का सावकारी कारभार आहे? की केवळ हे दोघं मुसलमान असल्यामुळे यांना टार्गेट केलं जात आहे. हे जर मुसलमान नसते कदाचित ही मॅटर तेव्हाच मिटली असते. नमस्कार, विक्रांत शंखे, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमी आहे बँक ऑफ बडोदाच्या रिलेटेड. मुळात आपण पाहतो की बँकांचं काम हे नागरिकांची ठेव, बचत सुरक्षित करणं आणि ग्राहकांना त्या ठिकाणी कर्ज वाटप करणं, कर्ज वसुली करणं इत्यादी ते काम असतं, बँकांचं कर्तव्य आहे. मात्र ज्यावेळेस एखादी बँक किंवा एखादे अधिकारी कायद्याच्या नियमांच्या बाहेर जाऊन गुंडशाही प्रवृत्तीने आणि सावकारी प्रवृत्तीने ज्यावेळेस ग्राहकांची वसुली करतात आणि पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने ही प्रक्रिया चालवली जाते, त्यावेळेस ग्राहकांना दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागतं. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. माझ्यासोबत काही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक आहेत. एका प्रकरणामध्ये ते एका कर्ज प्रकरणासाठी जामीनदार होते. मात्र गॅरंटर असूनसुद्धा, जामीनदार असूनसुद्धा काल रात्री 5:30-6च्या नंतर साधारणतः बँक ऑफ बडोदाचे काही कर्मचारी त्यांच्या घरी आले आणि हे घर याचं व्हॅल्युएशन करायचं आहे अशा प्रकारे त्यांना एक प्रकारे कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन त्यांच्यासोबत व्यवहार झालेला आहे आणि यामुळं इथं आहेत. तर नेमकेपणानं सांगा की घटना काय होती काल बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांकडून तुमच्यासोबत काय घडलं? नेमका म्हणजे अचानक मुलगा म्हणाला की महेश सर आलेत. आम्ही म्हणलं कोण महेश सर? तर ती म्हणाले की आपले बँकेचे, बडोदा बँकेचे. आम्ही आश्चर्यचकित झालो. आम्ही झोपलेलोच होतात, सगळेच आम्ही घरात आरामच करत होतो. आता अचानकच झोपीतून असं अचानक कसं काय आले म्हणून आम्ही घाबरून खिडकीतून पाहिलं तर त्यावेळेस ती आमच्या घराचे फोटो वगैरे कॅमेऱ्यात घेत होते. मग आमची मुलगी ती म्हणाली की मी जाते अगोदर खाली. तर आम्ही म्हणलं अजून काय प्रकरण आहे म्हणून आम्ही दोघं पण, नवरा बायको पण खाली गेला. ते बघितलं तर ती सगळे गेटमध्ये होते, गेटमधून आणि 2 जण फोटो काढत होते वगैरे. मुलगा म्हणाला खाली जाऊन फोटो कशामुळे काढायलेत, काय काढायलेत? तर नाही म्हणले आम्ही आमचं काम करायला लागले. हां, आमचं काम करायला लागलेत म्हणले. ती म्हणलं कशाचं काम? ती तर महेश सरांना विचारलं तर नाही म्हणले असं व्हॅल्युएशन काढायला आम्ही आलात. पण ह्याच्या अगोदरसुद्धा व्हॅल्युएशन झालेलं आहे, आमच्या घरचं सगळं झालं आहे. आता ही प्रकरण मिटविण्यासाठी चाललं आहे प्रयत्न. आम्ही पैसे भरायला तयार आहेत. 140 लाख रुपये त्यांनी आम्हाला अगोदर. बरं, मग त्या व्हॅल्युएशन काढण्याच्या प्रक्रियेमध्ये असं काय घडलं की तुम्हाला दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलं? नाही, त्याच्यासाठी कसं आहे, त्यांचा दबाव जास्त होता. प्रेशर? हां, प्रेशर जास्त होतं की आम्हाला करायचंच आहे. आणि त्यांचे वकील होते तिकडून सुद्धा सांगायला लागले होते की ती करून घ्या, तुम्ही फोनवर करून घ्या. किती लोक? ते 4-5 होते, 4-5 जण होते. आणि ती सारखं सांगायला लागले होते की नाही आम्हाला करूनच दे. तर आम्ही म्हणलं असं अचानकच काय नोटीस वगैरे काय घेऊन आलात का, काय कार्ड वगैरे आहेत का? आणि 5च्या नंतर तर तुम्ही येऊ शकत नाहीत कुणाच्या घरात. मग तुम्ही अगोदर सांगायचं होतं किंवा आम्हाला बोलवायचं होतं तिकडं, आम्ही आला असतात ऑफिसकडं. असं बोलणं प्रकरण. नोटीस वगैरे काय नाही, काय सुद्धा आलं. ह्याच्या अगोदर झालेलं आहे 41 लाखाचं काढलं आहे. पण आता ती काल येऊन अचानकच म्हणायला लागली की नाही नवीन काढायचं आहे आणि 75 लाख होईन असं तसं म्हणायला. त्याच्यामध्ये जे अधिकारी होते ते कोण होते? त्यांचे अधिकारी म्हणजे मला एकाचंच नाव माहिती आहे फक्त, महेश सर म्हणून त्यांचं नाव माहीत आहे. ते अचानक ते आले, चपराशी वगैरे होते आणि ती सारखं म्हणायला लागले होते की आम्हाला काय तर व्हॅल्युएशन काढू द्या इथं. तर आम्ही म्हणलं तर अचानक कशासाठी,
काय तुमच्याकडे कार्ड आहेत का, काही नोटीस आहे का, तुम्ही सूचना का दिल्या नाही आम्हाला, असं म्हणून ती वाढत चालली. मग वाढत त्यांनी जास्तच वाढवलं की मग त्यांच्या वकिलाला त्यांनी फोन लावला. मग त्यांचे वकीलसुद्धा जरा धमकून सांगायला लागले होते आमचे मिस्टर. या सगळ्या दबावामुळे तुम्हाला एक प्रकारे पॅनिक लय म्हणजे इतकं जास्त व्हायला लागलं होतं की अचानक माझी तब्येत इतकी बिघडायला लागली होती की माझे हात पाय वगैरे थरथर करायला लागले होते सगळे. आणि त्यामुळं डोक्यात काय गोंधळ चाललं ते अचानक मला कळालं नाही काय. त्याच्यामुळे माझी जास्तीत जास्त तब्येत तिथं खराब व्हायला लागली होती. तर आपण पाहू शकतो की बडोदा बँकेचे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांना दबाव दिला की त्यांना दवाखान्यामध्ये भरती करावं लागलं. आपल्यासोबत सर आहेत. सर तुमचं नाव सांगा आणि नेमकेपणाने ही प्रक्रिया काय होती. तुम्ही गॅरंटर म्हणून त्या कर्ज प्रकरणामध्ये तुम्ही होता इतकं समजते. पुढं काय एकंदर काय सांगा. माझं नाव शेख हनीफ शेख हयात. मी बँक ऑफ बडोदाला 2007 साली माझी प्रॉपर्टी मी जामीन दिलेली आहे आणि माझी पत्नीला मी 2002ला गिफ्ट आधारे प्रॉपर्टी दिलेली असताना बँकेच्या नजरेत आणून दिलेलं असतानासुद्धा तत्कालीन बँक मॅनेजर यांनी संगनमत करून ते म्हणले की काही नाही होत, तुम्ही प्रॉपर्टी जामीन द्या. त्याप्रमाणे मी जामीन दिली आणि माझे जोडीदारसुद्धा त्यांनी जामीन दिलेली प्रॉपर्टी. एका 15 लाखाच्या कर्जासाठी आम्ही दोघं जामीनदार आहेत. तसे असतानासुद्धा आम्ही दोघेजण 45 लाख आज ते पैसे आम्ही भरायला तयार आहेत. तसं आम्ही 20 तारखेला बँकेला लेखीसुद्धा दिलेलं आहे त्या बाबतीत. पण लेखी दिलेलं असताना त्याने रिसिव्ड कॉपी मला दिली. तसं असतानासुद्धा त्याने अनलिगल माझ्या घरी काल आले ना, माझ्या असा जो प्रकार झाला, तुमच्या घराचे आता नवीन व्हॅल्युएशन काढायचं, आम्हाला बँकेला पाठवायचं आहे. मग व्हॅल्युएशन काढायला आहे अशी कसल्याही प्रकारची मला नोटीस दिलेलं नाही, कसल्याही प्रकारचं माझ्या घरी मला पूर्व सूचनेला दिलेलं नाही किंवा मला अचानक त्यानं 5:24 मला मिस कॉल दिलेला माझ्या मोबाईलमध्ये आहे आज बी. या प्रकरणानंतर तुम्ही पोलिसांना बोलावल्याचं. पोलिसांना आम्ही 112ला कॉल केला होता. 112ला पोलीस आले होते. त्यांनी विचारपूस झाली. त्यांना मी संबंधित माझे मॅटर सांगितलं समजावून. त्यांनासुद्धा हे वाटलं की हे चुकीचं आहे, हे चुकीच्या पद्धतीने वागू लागले. त्यांच्याकडे काय नोटीस नाही किंवा कसल्या प्रकारची येण्याची इंटिमेशन नाही किंवा काही नाही आहे. मग त्यांच्या नजरेत आणून दिले मी ही गोष्ट. ते सुद्धा म्हणले होते की FIR दाखल करा या बाबतीत. तर माझ्या पत्नीची तब्येत खराब असल्यामुळे मी FIR काय दाखल करू शकलो नाही काल. तर हे जे काही प्रकरण आहे या प्रकरणाची नेमकी कायदेशीर बाजू अशी आहे की काही वर्षांपूर्वी एका ग्राहकाने बँक ऑफ बडोदामधून कर्ज घेतलं आणि त्या कर्जासाठी हे दोघेजण जामीनदार होते. आणि ज्यावेळेस ज्यांनी कर्ज घेतलं तर त्यांनी कर्ज बुडवून त्या ठिकाणी पलायन केलेलं आहे. त्यांच्यावर संबंधित मॅनेजरवर FIR झालेला आहे, गुन्हे दाखल आहेत. मात्र ज्यांनी कर्ज घेऊन पलायन केलं त्यांना शोधण्यापेक्षा, त्यांना पकडण्यापेक्षा बँक प्रशासन असेल किंवा त्या ठिकाणी बँक व्यवस्थापन असेल हे नाहकपणाने जामीनदाराच्या पाठीमागे लागलेलं आहे. मात्र यांचं गुड बिहेवियर या ठिकाणी बघा. हे सगळं असूनसुद्धा त्यांनी ट्रिब्युनलमध्ये आणि संबंधित न्यायालयांमध्ये 45 लाख रुपयापर्यंतची रक्कम वन टाईम सेटलमेंटमध्ये भरण्याचं यांनी कबूल केलेलं आहे. सुरू असताना त्यांनी 5 लाख रुपयाचं कॅश 5 लाख रुपयाचं चेक त्या ठिकाणी तुम्ही दिलेले पुरावे आहेत, DD केलेला आहे. हे सगळं असताना सुद्धा त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने बँक ऑफ बडोदाचं प्रशासन आणि तिथलं व्यवस्थापन हे काम करत आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कर्ज वसुली संदर्भातल्या काही स्पष्ट अशा क्लिअर गाईडलाईन्स आहेत. त्यामध्ये ग्राहकांशी तुम्हाला सौम्यपणाने बोलणं असेल किंवा ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या घरी भेट त्यावेळेस त्यांना कायदेशीर सूचना, नोटीस देणं गरजेचं आहे. अशा कुठल्याच कायदेशीर गोष्टींचं पालन या प्रकरणामध्ये झालेलं नाही. खाजगी सावकारसुद्धा इतक्या रूडली आणि क्रुएलिटीच्या वेनी आपण म्हणूया की ग्राहकांशी वर्तन करत नाहीत. त्यापेक्षा सुद्धा वरचढ अशा प्रकारचं वर्तन इथं बॅन होताना दिसत आहे. या दोघांनी एका कर्ज प्रकरणामध्ये मॉडगेज म्हणून राहिले होते आणि ज्या महिलेनं सना फजल शेख नावाच्या महिलेनं हे 15 लाखाचं कर्ज घेतलं होतं 2007 साली. आता हे कर्ज त्या बँकेनं त्या सना फजल शेख करून परतफेड करून न घेता तिच्या बोगस प्रॉपर्टीवर तिच्या नवऱ्याला 70 लाख रुपये कर्ज दिलं. आणि हे प्रकरण 2012मध्ये उघडकीस आल्यानंतर बँकेनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्या लोकांवर. म्हणजे 420चा गुन्हा दाखल आहे, बोगस प्रकरण आहे, ह्यांनी कर्ज घेतले म्हणून करोडो रुपयाला त्यांनी फ्रॉड केलेला आहे. तर बँक मॅनेजर, व्हॅल्युअरर, तिथले काही कर्मचारी, 70 लाखाचं कर्ज घेणारे, 15 लाखाचं कर्ज घेणारे हे सगळे त्यावेळेस फरार झाले. आता हसन सय्यद हे रिटायर मिलिटरी मॅन आहेत.
शिवाय आपण अपंग आहेत. शिवाय यांचं म्हणणं माझ्याकडं आले 2015-16मध्ये आणि ह्यांनी मला असं सांगितलं की त्यांना जर जास्त कर्ज 70 लाखाचं दिलं नसतं आणि त्यांच्यावर 420 गुन्हे दाखल झाले नसते तर ती महिला कर्जदार फरार झाली नसती. ते कर्ज मी का म्हणून फेडू, म्हणून ह्यांनी थोडंसं त्या प्रकरणाला टाळण्याचा प्रयत्न केला कर्ज देण्याचा. परंतु आजपर्यंत बँकेनं ह्यांना वेळोवेळी ह्यांच्यावर आता 45-50 लाखापर्यंतचं व्याजासहित रक्कम ह्यांना भरा म्हणून प्रेशर आलं. ह्यांच्यावर जप्तीचं प्रकरण आलं. जप्तीचं प्रकरण आल्यानंतर पुन्हा हे माझ्याकडं आले. यावेळेस मी RBIला एक पत्र लिहिलं आणि ह्या बडोदा बँकेचं हेड ऑफिस आहे कुर्ल्याला, डॉक्टर लोखंडे माझ्यासोबत होते. यांनी आम्ही दोघांनी राय करून ते पत्र आम्ही त्यांना पाठवलं. त्या पत्रावर पुन्हा त्यांच्या चौकशीला इथं बडोदा बँकेत आले ह्या मॅनेजरकडं. तर ह्यांचं म्हणणं असं आलं की हे तिराईत व्यक्ती आहेत, सौदागर जे कोण आहेत ह्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही आणि तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, तर त्या प्रकरणात तुम्हाला ते कर्ज भरावं लागेल अशा पद्धतीचा ह्यांना इशारा दिला. मला RBIकडून तसं पत्र आलं आणि त्यांच्या बडोदा बँकेच्या हेड ऑफिसकडून पत्र आलेलं आहे की तुमचा अर्थार्थी इथं संबंध येत नाही, तुम्ही या प्रकरणात तुम्ही अर्ज दिलेला आम्ही हे प्रकरण क्लोज करतो. बरं, लोखंडे सर आपल्यासोबत आहेत. सर काय मग या प्रकरणाला घेऊन नमस्कार सर. तुम्ही पाठपुरावा करणार आहात का लीड बँकेकडं? हो सर, ज्या वेळेला हे हसन साहेब आणि हनीफ साहेब माझ्याकडे आले, म्हणजे मी सामाजिक कार्यकर्ता आहे, शासकीय सेवेतनं सेवानिवृत्त झालेलो आहे. मला शॉक बसला की 15 लाखाला ही जोडी त्याला जामीन आहे. ओके, जामीन आहे, ह्याने यांची काही प्रॉपर्टी घाण ठेवली असेल हेही ठीक आहे, याच्याबद्दल दुमत नाही. सुप्रीम कोर्टाचे आणि रिझर्व्ह बँकेचे नियम असे आहेत की जेवढं कर्ज घेतलं आहे जर त्या व्यक्तीने कर्ज फेडलं नाही तर त्याच्या दुप्पट रक्कम द्यावी. म्हणजे 15 लाखाचे फार तर तुम्ही 30 लाख घ्या, पण 30 लाख न घेता तुम्ही 40-45 लाखाची मागणी करता, हा काही नियम काही लक्षात येत नाही. ऑन व्हॉट ग्राउंड? नंबर 1. नंबर 2, तुम्हाला जर कायदेशीर काही कारवाई करायची असेल, घराचा व्ह्यू करायचा असेल, त्याच्या काही मूल्यमापन करायचं असेल तर त्याचे कागदपत्र तुम्ही त्याला द्यावीत ना. म्हणजे बँकेने नियमाप्रमाणे कस्टमरला कळवायला हवं की बाबा आम्ही तुमच्या घरी या तारखेला येऊ लागलो, या कामासाठी येऊ लागलो. अचानक तुम्ही घरी आले आणि ती बाईकाला यांची मिसेस अचानक बेशुद्ध झाल्या. जर त्याचं काही कमी जास्त झालं असतं तर ह्याला कोण जबाबदार? बँक जबाबदार का कोर्ट जबाबदार? कोण जबाबदार आहे? जिथं पैसे द्यायची प्रक्रिया चालू आहे, मॅटर कोर्टामध्ये आहे, असं असताना कुठलीही गोष्ट न कळवता तुम्ही अचानक घरी येता आणि कुटुंबाला धक्का देता, ही गोष्ट चांगली आहे का? बरं, ह्या प्रकरणामध्ये कर्ज वसुलीपेक्षा कर्जाची मूळ रक्कम 15 लाख आहे, त्याच्यापेक्षा हे 45 लाखापर्यंत भरायला तयार आहेत, पण कर्जाची वसुली न करता प्रॉपर्टीवर कुठेतरी डोळा ठेवते बँक ऑफ बडोदा असं वाटतं. पण प्रॉपर त्याचं कारण आमची बातमी अशी आहे, म्हणजे अनऑफिशियल असेल की ऑफिशियल असेल, की जे बँक कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी त्या घरावर ऑलरेडी कुठेतरी डील केलेलं आहे. बरं, आणि त्याची 1-2 महिन्यामध्ये ती परतफेड करावी किंवा ते घर ताब्यात द्यावं असं काहीतरी चाललेलं असावं. त्याच्यामुळे घाईघाईने याने व्हॅल्युएशन करून ती 45 लाखसुद्धा अमान्य करायचे. म्हणजे हे एक मोठं षडयंत्र असणे हे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि बँक कर्मचारी मोठ्या लोकांना सोडून देते, हजारो कोटी रुपयाला सरकार माफ करतं आणि 15 लाखासारख्या लोकांना त्याच्या जीवावर उठते, तेही भरायला तयार असतं. हेही भरायला तयार असताना म्हणजे हे बँक आहे का सावकारी कारभार आहे? तर इथलं पोलीस खातं काय करतं आहे, इथली न्याय व्यवस्था काय करते आणि या लोकांनी मागायच तरी कुठं? मला आणखी एक डाऊट आहे की केवळ हे दोघं मुसलमान असल्यामुळे यांना टार्गेट केलं जातं आहे. हे जर मुसलमान नसते कदाचित ही मॅटर तेव्हाच मिटली असते. कारण कोर्टापासून इथंपासून तिथंपर्यंत हे लोक यांच्याच मागं हात धुवून का लागलेत पैसे भरायला तयार असताना? तर आपण पाहतोय की लोखंडे सरांनी जे काही 2-3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत ते अत्यंत कळीचे प्रश्न आहेत. जे आपण देशामध्ये पाहतोय की हजारो कोटींचे कर्ज घेऊन पळून जाणारे काही लोक भारतामध्ये आहेत आणि कुठेतरी प्रामाणिकपणाने मूळ कर्जदार नसताना गॅरंटर म्हणून सुद्धा जे कर्जाच्या दुप्पट तिप्पट रक्कम भरायला तयार आहेत अशांना त्रास देणं हे कुठेतरी न्यायाला धरून नाही. आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याची मागणी आता सर्व स्तरामधून निर्माण होताना दिसत आहे. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्यसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.